नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नुसती फिरस्ती चॅनलवर. आज ब्लॉग चौथा शूट करतोय आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल आम्ही कुठे जायला निघालोय. आणि आज माझा एक मित्र येतोय आपल्यासोबत. त्याची पण गाडी आहे, माझी पण गाडी आहे. आणि आता रविवारचा दिवस 3:30 वाजलेले आहेत. आता निघूच आम्ही भंडारदऱ्याच्या साईडला. चला भेटू तुम्हाला रस्त्यात. मित्रांनो, एक 10 मिनिटात मी आता भिवंडी बायपासला पोहोचेल. आमचा मीटअप पॉइंट आहे आणि माझा मित्र आहे मनोज आणि अमित नागच्या ब्लॉगला आपण सोबत होतो आमच्या. तर फक्त मी आणि प्रथमेशकडे जाते, अजून आहे आपले मित्र. तर त्या मीटअप पॉइंटला भेटतो आणि आम्ही पुढे जातो. एवढं काही दाखवण्यासारखं नाहीये, रात्रीचा वेळ आहे, गाडी चालवण्यावर पण लक्ष देतोय. ते भेटले की तुम्हाला मग बाकीचं मी सांगतो कसं काय, कसं जाणार, कसं काय. ठीक आहे, चला भेटूया पुढे. मित्रांनो, अमित, मनोज आणि अनिकेत पण आलाय त्यांच्यासोबत. 20 मिनिटं वाट बघायला लावली त्यांनी इथे भिवंडी बायपासला, पण आलेत आता शेवटी. हे बघा, आता निघतोय आम्ही. इथेच आता आम्हाला जवळजवळ 4:30 पावणे 5 झाले. तर चला बाकीचा प्रवास पुढे बघू. कसारा घाट सुरू झालेला आहे आणि ऍक्च्युली हा घाट आम्ही ना अंधारात क्रॉस करणार अशा प्लॅनिंगने आम्ही आलेलो, की अंधार अंधार असेल, सांभाळून चालू, असं आमच्या चर्चा होता. हे बघा, हे असे उलटे येतात घाटात ना. एक रस्ता आहे तिथून ना, ते गावात जातो तो वाटतं. तर ते अर्धे लोक ना तिथून उलट चढून येतात, एवढं फिरून नको यायला म्हणून. तर तुम्ही जर या कसारा घाटातून जेव्हा पण जाल ना, तर थोडं सावधानीने, म्हणजे ते आता रात्र असो सकाळ असो, ते उलटे येणारे येतच असतात. ते आपल्याला फक्त सांभाळून चालायचं. ठीक आहे, पण आम्ही तेच बोलतो की रात्री अंधारात क्रॉस करणार अशा प्रयत्नांनी आलेलो, म्हणजे अशा विचार करून आलेलो. पण ठीक आहे, मस्त वाटतंय. जे होते ते चांगल्यासाठी होते, ते जे बोलतात ना ते हेच आहे. एवढं मस्त व्ह्यू आम्हाला भेटतोय, याच्यापेक्षा कायच चांगलं असेल. जे ते लेट झालं ते पण चांगल्यासाठीच झालं असं समजायचं. एक नंबर, कारण नाही तर मग आम्ही हे मिस केलं असतं. हे जे व्ह्यू वगैरे हे मिस झाले असते. मित्रांनो, आम्ही तिथून टर्न घेतलाय आता भंडारदऱ्यासाठी. 25 किलोमीटर राहिलाय भंडारदरा. तुम्ही वातावरण एकदा बघा फक्त. काय वातावरण आहे, एक नंबर. अजून तर पुढे भरपूर, अजून याच्यापेक्षा भारीच राहील. पण मला वाटतं दाखव तुम्हाला म्हणून केला कॅमेरा चालू. एक नंबर वाटतंय. काय लाईफ आहे या लोकांची. आपण म्हणजे मी आता विचार करत होतो की काय सकाळी सकाळी उठल्या उठल्या असा व्ह्यू, एवढं फ्रेश वातावरण. पण तसं नाहीये, एक लिमिटेड टाइम पुरताच बरं वाटतं. ते आपण कधीतरी येतो म्हणून ते आपल्याला वाटतं की वा वा, या लोकांचं काय. तसं नाही, पण मेन शहरापासून एवढं लांब राहणं, सामान आणणं, येते अवघड आहे. हे बघा, शेती वगैरे सगळीकडे हिरवंगार. ते काय कॅमेरा किती जस्टिफाय करतोय काय आयडिया नाही, पण हे जे वातावरण आहे ना, बेस्ट, एक नंबर. या रूटला ना मी 2018 का 19 ला आलेलो, तेव्हा फर्स्ट टाइम कळसुबाई केलेला ना, वर चढलेलो कळसुबाईला. तेव्हा तेव्हा पण अशाच रात्रीच्या वेळेलाच निघालेलो, 2, 2:30, 3 वाजता. 5 वाजता पोहोचलेलो कळसुबाईला. तेव्हा नाशिकवरनं निघलेलो आणि चढलेलो वरती अंतरात. एक नंबर. त्यानंतर आज येतोय डायरेक्ट 2026 ला, जे तुम्ही बघा 8 वर्षांनी येतोय डायरेक्ट. आणि हे जे वातावरण आहे ना, हे बाईकवरच अनुभवायला खरं तर पाहिजे लोकांनी. म्हणजे लोक येतात ना कारने, चांगली गोष्ट आहे. पण काय होतं ना, कार मध्ये आपण त्या खिडक्या बंद करून ते आपण आतलं वातावरण एन्जॉय करत असतो, फक्त आणि डोळे आपल्या बाहेरचं बघत असतात. बाईकवर काय आहे ना, सगळं म्हणजे आपण याच्यात एकदम असं गुंतलेलो असतो या वातावरणात. आता आम्ही भंडारदरा डॅमच्या इथे पोहोचलोय. नेमकं वर जायचा रस्ता दिसत नाहीये, सापडत पण नाही आम्हाला. आता पुरता इथे आलोय, तुम्हाला दाखवतो. इथे तर बंद आहे, सगळं रेस्ट्रिक्टेड एरिया आहे. आता शोधतोय आम्ही मोस्ट
प्रोबेबली मला तो एक माणूस बोलला इथे वरपर्यंत गाडी जाते पण काय रस्ताच सापडत नाहीये. तर बघू, आता पुरता इथेच फिरतोय, बघू शोधू. आपल्याला अजून भरपूर पुढे जायचंय. अमरेला वॉटरफॉल, नेकलेस वॉटरफॉल, सगळे वॉटरफॉल पण करायचे. बघू आता इथून कसं जाता येतं, काय जाता येतं ते. चला बाकीचं दाखवतो तुम्हाला पुढे, कसं जायचं काय जायचं रस्ता पण दाखवतो मला सापडला तर. चला मित्रांनो, आम्ही ना भरपूर प्रयत्न केला वरती जायचा, तो रस्ता शोधण्याचा. काही रस्ता सापडला नाही, काही नाही. लोकांना विचारलं, सगळं चुकीचंच होतंय, वर जायला नाही मिळालं. तर आता हे सोडून दुसऱ्या स्पॉटला जातोय, अमरेला वॉटरफॉलला. एका स्पॉटच्या मागे एवढा वेळ नाही घालवू शकत, काय ना दुसऱ्या स्पॉटला पण डिले होतो, सगळ्या गोष्टींना डिले होतो आणि वातावरण पण मग खराब झालं, काय झालं तर सगळं राहून जातं. त्यापेक्षा जे आहे त्याच्यात आम्ही करायचं ठरवलं आणि पुढच्या स्पॉटला निघालोय. तर चला आता अमरेला वॉटरफॉलला पोहोचलो ना की तुम्हाला दाखवतो काय गंमत होते ते. मला वाटतं आज सगळी फजितीच होणार आहे आमची, पण चला बघू. नुसता टाइमपास म्हणजे टाइमपास चालू आहे, पण स्टील ठीक आहे. चला मित्रांनो, आता खूप चौकशी केली. आता तुम्ही म्हणाल काय मूर्खपणा लावलाय, पण आता जे होतंय ते डायरेक्ट रॉ तुमच्या समोर सगळं येतंय. गुगल मॅप ची लोकेशन लावून भंडारदरा तुम्ही फिरू शकत नाही. सगळ्या लोकेशन चुकीच्या आहेत. अमरेलाच्या जागेवर अशाच एका ब्रिजवर लोकेशन एंड होऊन जाते आणि काही फायदा नाही. आम्ही आता 15-20 मिनिटं एका लोकलला पकडला, त्यांच्याकडून माहिती घेतली. खूप चांगला माणूस होता, त्याने खूप चांगली माहिती दिली की इकडे अमरेला वगैरे हे सगळे बंद आहेत आता. अमरेला वॉटरफॉलची एक महत्वाची माहिती म्हणजे तो महिन्याचे फक्त 3च दिवस सुरू असतो, तो पण 14, 15 आणि 16 तारखेला. हे तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. महिन्याच्या फक्त 14, 15, 16 तारखेलाच अमरेला वॉटरफॉल सुरू होतो. ते पण त्याला डॅमचं कसलं तरी पाणी बोलला, ते जेव्हा सोडतात 3 दिवस तेव्हाच तो वाहतो, इतर वेळेला तो बंद असतो. आणि बोलला की सगळ्यात बेस्ट म्हणजे की बघण्यासारखं जे पण आहे ते म्हणजे आपला वसुंधरा, बाहुबली आणि संधान व्हॅली. तर तुम्ही तेच करा, दुसरं काही करू नका. आणि ते गुगल मॅपचे लोकेशन सगळ्यात चुकीचे आहेत, त्यांनी पण कन्फर्म केलं. त्यामुळे काय आहे ना, आम्ही आता वसुंधराची लोकेशन लावली आहे आणि निघालोय. माहिती आहे आता लोकेशन बरोबर राहील नाही राहील काय आयडिया नाही, पण आता विचारत विचारत जाऊ कुठेतरी. पण आजूबाजूला विचारून वसुंधराला तरी बघू. थोडा ट्रेक आहे बोलतो, पण जा, चांगला आहे, तो वाहतोय, त्याला पाणी पण आहे, आता बघण्यासारखं आहे. हे असलं काय ते चालू आहे आता आमचं. आणि तुम्हाला वाटेल काय पहिले नव्हतं बघता येत का याला, आणि असा टाइमपास करतोय ना आम्हाला काय हो दाखवतोय. तर तसं नाहीये. मी जे पण दाखवतो तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट रॉ असतं. हिडन प्लेसेस डायरेक्ट शोधून काढतो, माहिती शोधून काढतो. तेच चालू आहे. बघत राहा तुम्ही काय काय हाल होतात पुढे, काय काय नाही. आजचा दिवस काय पार पडतो की असंच टाइमपास मध्ये दिवस कटून जातो. ठीक आहे, चला आता निघालोय. पाऊस पण सुरू झालाय, वसुंधरेच्या दिशेने निघतो. आणि जागा भेटली ना की कसं यायचं पहिले ते सांगतो तुम्हाला, कारण सगळ्यात महत्वाचं ते इथे. ठीक आहे, चला भेटतो तुम्हाला पुढे. पाऊस सुरू झालाय, गाडी चालवतो, अर्धा तास लागणार अजून इथून तिथे पोहोचण्यात. मित्रांनो, ते वर जायचा रस्ता सापडत नव्हता, सापडला. पाण्याचा फोर्स पा काय नेक्स्ट लेवल फोर्स आहे. अख्खं धरण पॅक झालेलं आहे. थांबा जरा पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. एवढ्या पाण्यात कोणतरी बोट घेऊन चाललंय पा, एवढा जबरदस्त फोर्स आहे. आणि ही बोट, बाप रे बाप, कमाल या माणसाची, खतरनाक. चला लेट होईल आपल्याला, पुढे जाऊ. ते वसुंधराला जायचं असेल ना तर तो एक युटर्न येतो राईट साईडने. तो टर्न घेतल्या घेतल्या ना गाड्यांच्या पावत्या बनतात. तर ती पावतीचे आमचे झाले 550 रुपये. बळजबरीच मी तर बोलतो काय गरज नाही, अर्धे लोक भरतायत अर्धे नाही भरत आहेत. पण ठीक आहे, आता आमच्या अडवल्या होत्या तर आम्ही भरले. किती 4 गाड्यांचे 550 आणि माणसांचे पण काय हिशोब लावला त्यांचं त्यांनाच माहिती. गर्दी पण आहे, फालतूक वेळ जातोय त्या ठिकाणी. पण ठीक आहे, आता काढायला लागणार तर काढायला लागणार असं बोलतात, कारण वर पण दाखवायला लागतं. ठीक आहे, तर तेच मला वाटलं जरा महत्वपूर्ण की सांगू. म्हणजे कसं ना, माणूस प्रिपेअर असतो आणि मोस्ट प्रोबेबली कॅश राहू द्या सोबत.
ते ऑनलाईनला परत नेटवर्क वगैरे ते आहे प्रॉब्लेम होतोच आहे. ठीक आहे, तेच म्हटलं, बाकी काय हरकत आहे. चला आता पुढे चाललो वसुंधराला. बाकी परत काय काय येतात अडचणी, काय काय होतं ते तुम्हाला मी दाखवतच राहील. ब्लॉग मोठा बनेल पण एकदम महत्वाचा बनेल. काही मिस नका करू, कारण छोट्या छोट्या गोष्टी मिस झाल्या की काय होतं ते तुम्ही बघतातच. चला. रायडिंग थांबवून आता ट्रेकिंग सुरू केली आहे. वसुंधरा वॉटरफॉलच्या इथे आता गाडी पार्क करून ट्रेकला सुरू केली आहे. आम्हाला जरा माहिती मिळाली की जरा 500 मीटर पर्यंत ट्रेक आहे. तर बघू, आता ट्रेकिंग सुरू केली आहे. निघू आता. भयंकर थकलोय पण स्टील वसुंधराला पोहोचलो की तुम्हाला भेटतो. पुढे चालत आल्यानंतर हा पहिले बाहुबली वॉटरफॉल लागतो आपल्याला राईट साईडला. हा ब्रिज घेऊन गेलात की पहिले तिकडे राईट साईडला बाहुबली, आणि तुम्हाला आता तिकडे दिसत असेल तो आहे वसुंधरा. तर आता विचार केला की सगळ्यात पहिले वसुंधराला जाऊ आणि मग येता येता बाहुबलीला जाऊ. तर चला, निघालो मी आता वसुंधराकडे परत. येताना जाऊया बाहुबलीला. मित्रांनो, ट्रेक संपलाय आणि वसुंधराला आपण पोहोचलोय. तुम्हाला ना फक्त व्ह्यू दाखवतो बघा. काय लेवलला वाहतोय तो धबधबा, एवढा स्पीड, नेक्स्ट लेवल. हे पा, अरे बाप रे बाप, जबरदस्त, भयंकर फोर्स. जसं ऐकलं होतं तसाच आहे हा धबधबा, जबरदस्त, एक नंबर. आता वसुंधरा बघून झाल्यानंतर आम्ही चाललोय बाहुबलीच्या दिशेने. आपण बाहुबली, नाव जरी आहे बाहुबली पण एवढा तर काही वाहत नाहीये. पण स्टील आता आलोय तर बघू. थोडाच वेळ थांबणार, जास्ती टाइम पण नाही आमच्याकडे. साईडला त्याचं पाणी येतं आणि समोर धबधबा. संडेचा दिवस असल्यामुळे ना क्राऊड भरपूर आहे. मी सजेस्ट करेल की ना वीकडेला या. याचं नाव जरी बाहुबली असलं ना तरी काय एवढी मजा नाही या वॉटरफॉलला. पाणी पण कमी आहे, बघण्यासारखं आहे तर वसुंधरा आहे. काय नाही, इथून निघतो, तिथे लोक जरा खाली एन्जॉय वगैरे करतात, बस. आम्ही पण काय जास्ती इथे थांबणार नाही, निघू लगेच. काय बोलतो मनोज? काय मजा नाही ना इथे? मजा नाही आली. वसुंधरा ठीक आहे. मनोजने पण ब्लॉगिंग चालू केली आहे जरा आजपासून, पण पण कंटिन्युटी भेटली नाही आम्हाला. हा, ऍक्च्युली आम्ही ना प्लेसेसच एक्सप्लोर करण्यात राहिलो, जे की आपण नेहमी करतो. पण आज काय झालं ना, निघण्यापासून सगळ्या गोष्टींना लेट होत गेलो है ना. आणि कंटिन्युटी नाही भेटली, म्हणजे काय असं जे आम्हाला अपेक्षित होतं तेवढं झालं नाही. पण ठीक आहे. ठीक आहे. Ride झाली आपली. enough आहे. हा. आपण ride साठीच प्लॅन करतो. हो, राईड Ride enjoy केली. खूप better आहे. Spot पण आहेत, but पाऊस जर जास्त असला तर हा, आपण यायला पाहिजे असं. यायला पाहिजे. आणि मी बोलेल की वीकडेला या. चला मित्रांनो, बघू आता इथून पुढे डिसाईड करतो कुठे जायचं, काय जायचं, आणि निघू तसंच मग घराच्या साईडला. ठीक आहे, कुठे जाऊ ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो. लवाळवाडीला जाता जाता रस्त्यात हा न्हाणी वॉटरफॉल लागलाय. थांबत नाही पण आता दिसलं रस्त्यात म्हणून म्हटलं की दाखव तुम्हाला पण. आणि भयंकर ट्रॅफिक झालेली आहे आज, सगळीकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. त्यामुळे काय ना थांबत थांबत वेळच होतोय. पण बघा, छोटा आहे, ठीक आहे, पण आहेत लोक पण आहेत थांबलेले बघा, आहेत. ठीक आहे, चला मी लागतो आपल्या आपल्या रस्त्याला. रस्त्यातून येताना परत एक स्पॉट लागला तर थांबलो. असंच चालू आहे कंटिन्यू. निघालोय थांबतोय, निघालोय थांबतोय, आणि एक नेकलेस वॉटरफॉलला थांबलोय. मी फक्त व्ह्यू पा, खरंच नेकलेस सारखंच वाटतंय. मस्त, एक नंबर वाटतंय बघायला, कडक एकदम. इथे असं फोटो काढायला पण आहे, ईगलचं नेकलेस वॉटरफॉल, जबरदस्त.
थांबायचं नाही बोलतोय, पण कंटिन्यू थांबणं चालूच आहे. चला आता मी निघतो खरंच. चला, जवळवाडीला पोहोचलोय. इकडे मनोज आणि त्यांचा फोटोशूट चाललाय. जरा मी खाली जाऊन येतो. एक नंबर व्ह्यू वाटतो इथून, पाण्याच्या इथून. काय वातावरण मस्तपैकी. सुट्टीचा दिवस असा गेला पाहिजे, तेव्हा काहीतरी मजा येते. व्ह्यू एक नंबर. पाणी बघ किती स्वच्छ आहे, सगळं दिसतंय आतमधलं. कडक. ही लोकेशन मी टाकून देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. नक्की विजिट करा तुम्ही. मला आवडलं हे. शांत वातावरण आहे. असं गाडी वगैरे काय असले ना, मस्त हायलक्स वगैरे, तुम्ही कॅम्पिंग तर आरामात सहज करू शकता इथे. आवडलं मला. पण आता काय घाई आहे, तर निघू आम्ही आता इथून फटाफट. लवाळवाडीला आलेलो आणि एक सुंदर अशी ट्रिप मी एंड करतोय आता. आता परत मुंबईच्या दिशेने निघालोय. थोडं सुरुवातीला ट्रिप मला वाटत होतं की एवढं नाही होते, मजा नाही येते, पण जो हा एंड आहे ना, हा जो स्पॉट आहे ना, हा लाखात एक आहे. मी बोलेल आपला महाराष्ट्र एवढा सुंदर आहे. लोक का देशी परदेशी ह्या देशात त्या देशात जातात. मी बोलेल पहिले आपला महाराष्ट्र बघा. महाराष्ट्रासारखं सुंदर काय हे बघा. दोघं साईडला पाणी, मधून रस्ता चाललाय, गावची लोक एन्जॉय करतायत. हे बघ, दुरून दुरून लोक आलेत ही जागा बघायला. आणि ही जागा आहेच खरंच तशी. बघा, हे बघा. अरे अरे त्यांची पण व्हिडिओ हे झाली काय रे. एन्जॉय चाललाय सगळीकडे. आणि मी बोलेल की ह्या जागेवर तुम्ही 100% भेट द्या. लाखात एक जागा आहे. स्वच्छता ठेवा फक्त, कारण एवढी क्लीन आणि एवढी प्युअर जागा मी तर नाही बघितली. तर मी बोलेल की तुम्ही या, नक्की या. एकदम म्हणजे असं मनाला लागणारी जागा आहे. एकदम शांतता, प्रसन्न वाटतं इथे एकदम. हा, रस्ते थोडे छोटे आहेत, पण ठीक आहे, मॅनेजेबल. व्ह्यू वगैरे समोर हे सगळ्या गोष्टी काहीच नाहीये. तर चला मित्रांनो, आता आपण डायरेक्ट मुंबईच्या दिशेने निघूया. आणि भिवंडी बायपासला प्रत्येक जण आपापल्या दिशेने निघणार. तर भेटू तिथे, सगळ्यांची एक शेवटची भेट घेऊ आणि आपापल्या घराला जायला निघू. चला, घरी जायला निघालो होतो. तुम्हाला बोललो पण की आता मुंबईच्या दिशेने निघतोय, पण काय झालं, याच्या गाडीची चैन उतरली की तुटली. आता तेच बघतोय. उतरली बोलतो, तुटली नाहीये. आता बघू काय करायचं ते आम्ही. तुम्हाला लाईव्ह अपडेट देतोच काय चालू आहे काय ते. तुटली नाहीये, निघालीये. दणक्यांमुळे सीन झाला असेल. गाड्या आपल्या अप टू डेटच पाहिजे, हे लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही. आता आम्ही बघतो टूल बॉक्स मधून काय होतं काय नाही ते. आता फिटिंग चालू करतो आणि सगळं झालं की तुम्हाला अपडेट मी देतो. भरपूर मेहनत लागली. 40-45 मिनिटं गेले इथेच. काय सांगू, एवढे हाल झालेत. कशा तरी करून बसवली चैन. हे पा, आता चैन बसवली आहे आणि त्याला ना आता टाईट करायचं आमचं चाललंय. कसं करायचं, काय करायचं ते. रग गाडी नाही चालवायची. काय ते मनोज, मशीन घेऊन हा मग हिला विक तर. बसवली मित्रांनो. आता तिची सेटिंग आहे ना, ती लास्ट पर्यंत करतो, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. काय आहे ना, थोडं बाहेर पडेपर्यंतच, मग एकदा आलं ना मग प्रॉपर मेकॅनिक कडून करून घेतो. हे असं असतं, ऑफ रोड ठिकाणी आलो काय आलो ना, या सगळ्या गोष्टींसाठी ना तुम्ही रेडी राहिले पाहिजे. आता आम्ही बघा सगळं घेऊन फिरतो. हे पा, सापडलं हेच पाहिजे. मागच्या वेळी त्याच्या गाडीचा फ्यूजचा प्रॉब्लेम झालेला शिरोटाच्या वेळेला. आता ह्या गाडीला हे झालंय, तर माझ्या गाडीचं पण चैन स्प्रॉकेटचं ते रबरच असतं ना वरचं, ते आवाज करतंय. पण आपण रेडीच पाहिजे. अशा ठिकाणी जातो ना, सगळं आपल्याकडे हत्यार पाहिजेच पाहिजे सगळे. चला आता इथून बघतो काय होतं काय नाही, तुम्हाला सांगतो पुढे. आणि प्रॉपर मेकॅनिक कडे करून जाऊन ते करतो आम्ही आणि निघतो मुंबईकडे. ऑलरेडी लेट आणि त्यात हे सगळं. मित्रांनो, मी बोललेलो भिवंडी बायपासला आपण भेटू आणि सगळ्यांना बाय बाय करू आणि निघू, पण तसं काय घडलंच नाही.
प्रत्येक जण आपापल्या पेसने पुढे निघालं आणि लांबूनच इशारा केला की आम्ही जातो घराच्या दिशेने आणि सगळेजण निघाले घरी. मस्त झाली राईड. लॉंग राईड होती, थोडा त्रास झाला पण मजा पण तेवढीच आली. आणि तुम्ही बघितलंच काय काय घडलं काय काय नाही ते. आणि आपलं नुसती फिरस्ती हे काय थांबणारी नाहीये. लवकरच भेटू नवीन लोकेशन सोबत. मी सजेस्ट करा कमेंट बॉक्स मध्ये की नेक्स्ट लोकेशन कोणती घ्यायची ते. चला तर ठीक आहे मित्रांनो, बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. बाय बाय.